नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. काँग्रेसने कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. यात बेळगाव जिल्ह्यातील 2 आमदारांना पालकमंत्रीपद देण्यात आले. बेळगाव जिल्हा पालकमंत्री म्हणून सतीश जारकिहोळी यांना जबाबदारी देण्यात आली असून लक्ष्मी हेब्बाळकर यांना उडुपी जिल्हा पालकमंत्रीपद देण्यात आले. यासंबंधी सरकारने आज अधिकृत घोषणा केली. हेस्कॉमकडून वाढीव वीज बिलाच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या महिन्याच्या वीज बिलात तब्बल 50 ते 60% वाढ करण्यात आली. या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून वाढीव वीज बिल मागे घेण्याची मागणी होत आहे. दरम्यान या दरवाढी विरोधात सोमवार दिनांक 12 रोजी सकाळी 11 वाजता नेहरूनगर येथील हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन करून याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता विजेच्या बिलांमध्ये अवाढव्य वाढ करण्यात आले. त्यामुळे मानकापूर पॉवरलूम असोसिएशनने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढला. यावेळी वीज बिलामध्ये 10 HP पर्यंत मुभा देण्याची मागणी करण्यात आली. दरवाढीमुळे यंत्रमाग व्यवसाय करणारे विणकर अडचणीत सापडलेत. त्यामुळे 12 जून रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. स्मार्ट सिटीचा गाजावाजा करून बेळगाव शहरात अनेक कामे सुरू करण्यात आली. मात्र अद्याप ही कामे अर्धवट स्थितीत असून महाद्वार रोड कपिलेश्वर कॉलनीत 1 महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे ड्रेनेज वाहिन्यांमधील सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे महानगरपालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय. दरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या परिसराची पाहणी करून तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली. कधीही कोसळतील असे खांब, नळांच्या चाव्या, नादुरुस्तीमुळे पाण्याचा अपव्यय, लुप्त झालेली गटारे अशी परिस्थिती सध्या महांतेश नगरमधील आहे. तसेच या परिसरात महानगरपालिकेचे राणी चन्नम्मा उद्यान असून येथील विकास कामे संथ गतीने सुरू आहेत. पावसाळा तोंडावर आल्याने संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन येथील समस्या दूर करण्याची मागणी होत आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं यासाठी बागायत खात्यातर्फे व्यवसाय प्रशिक्षण दिलं जाते. या प्रशिक्षणातून आज हजारो बेरोजगार तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. यातीलच एक व्यवसाय म्हणजे कृत्रिम अळंबी उत्पादन. केवळ 100 रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करता येतो. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुण आणि महिला या व्यवसायाकडे वळलेत. दरम्यान प्रतिकारशक्ती वाढण्याबरोबरच अनेक आजारावर गुणकारी ठरणारं कृत्रिम अळंबी उत्पादन अनेक बेरोजगारांना आधार ठरतंय. महांतेश नगर येथील सरकारी शाळेत नव्याने बांधलेल्या स्मार्ट क्लासरूमचं लोकार्पण बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेट यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राजू शेट यांनी बेळगावमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी शाळांच्या विकासाच्या दिशेने टाकलेलं हे एक मोठं पाऊल आहे. मुलांना उत्तम पायाभूत सुविधा मिळायला हव्यात आणि सर्व सरकारी शाळांमध्ये याची खात्री करून घेण्यात येईल. तसेच आपल्या मतदारसंघात लवकरच या सुविधा उपलब्ध होतील असं आश्वासन दिलं. सामाजिक तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह व्हॉट्सअप स्टेटस ठेवण्यात आले होते. त्यामुळे निप्पाणीत तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निप्पाणीत विराट मूक मोर्चा काढला. यावेळी सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या व्यक्तींवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन DYSP बसवराज येलिगार यांना देण्यात आलं. यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैऋत्य रेल्वेकडून पावसाळ्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. धुवाधार पावसात काही ठिकाणी रेल्वे मार्गावर दरड कोसळणे, धोकादायक झाडे कोसळणे, त्याचबरोबर ट्रॅकखालील माती वाहून जाणे असे प्रकार होत असतात. त्यासाठी अशा धोकादायक ठिकाणी पाणी साचू नये याची खबरदारी रेल्वे विभागाकडून घेतली जात आहे. इंधन, वीज आणि गॅस दरवाढीबरोबर कडधान्य आणि डाळींचे दर गगनाला भिडलेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडण्याची शक्यता आहे. 120 रुपये किलो असणारी तूर डाळ 160 रुपये प्रति किलो झाले. आधीच महागाईने जनता हैराण झाले. त्यातच वीज, गॅस आणि डाळींच्या किमती वाढत चालल्याने सर्वसामान्य अडचणीत सापडलेत. 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतीच्या पुढील 2.5 वर्षांच्या कार्यकाळासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड लवकरच होणार आहे. त्यासाठी आरक्षणाची प्रक्रिया सोमवार दिनांक 12 रोजी होणार आहे. चिकोडी आणि निप्पाणी या दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी चिकोडी शहरातील हालती येथील सिटी कन्व्हेन्शन हॉलमध्ये होणार आहे. ट्रॅक्टर व दुचाकी चोरणाऱ्या 2 चोरट्यांना रायबाग पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. अभिषेक बालिकाई व शिवानंद हनबरट्टी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत. बेंडवाड येथील महादेव बंडी यांचा महिंद्रा ट्रॅक्टर 4 जून रोजी गावातील मठ येथून पहाटे 4 वाजता चोरीला गेला होता. याबाबत पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास गतिमान करत ही कारवाई केली. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.